आता 3 धावांची आवश्यकता. वाईड बॉल, वाईडचा इशारा. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता आणि सुंदरसा शॉट. 2 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. 2 बॉल 1 रनची आवश्यकता. लगता है तेजस के पास क्या जाने वाला है. आणि कोकण फायटर्स विनर ऑफ द मॅच अँड टूर्नामेंट. विजयी संघाचे अभिनंदन. SPL 2025 चे विनर कोकण फायटर्स. 8 प्लेयर घेऊन त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि रनरअप राजस्थान रायफल्स, राजपुताना रायफल्स. आशीष आप जहां काम में हो. राजपुताना रायफल्स. आशीष आप जहां काम पे भी हो बाहर आ जाओ. चावी कसली. हाँ अरे सत्याबाई सत्याबाई सत्याबाई. ये पकड़ो इसको अंदर आ जाते. इधर से एक और ये ऐसे ही पकड़ो. ये हिलना नहीं चाहिए बस. रुको 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 ऐसे दबाओ. अरे हेलो 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 हेलो. हेलो हेलो हेलो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द विनिंग टीम. आता तुमच्या टीम जिंकलाय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. आज दिवस म्हणजे आम्ही बोलत होतो जे काल आम्ही 4 मॅच पैकी 5 मॅच पैकी आम्ही काल 2 मॅच जिंकलेलो 6 पैकी. आणि आज टेबल मध्ये आम्ही सगळ्यात शेवटी होतो. पण सकाळी जो दिवस चालू झाला, सुरुवात आम्ही राजपुताना रायफल्स या टीम पासूनच केलेली आणि ठरवलेलं की शेवटपर्यंत खेळायचं. 8 आहोत पण 10ला पुरून उरू आपण. आपण 8 आहेत ते आपल्याला घाबरायचं नाहीये. शेवटपर्यंत खेळायचंय. आणि टीमने जसा परफॉर्मन्स केला, बोलायला झालं तर फर्स्ट ऑफ ऑल शिवराम दादा त्याने जे मला सांगितलं, मला बॅक केलं. माझी खूप बॅटिंग होत नव्हती, बराच वेळ झाला, तरी मला त्याने सपोर्ट केला की तू खेळ, तू आहेस तर मॅच आहे. आणि माझे एकट्याच नाही, म्हणजे टीमने जे पूर्ण आम्हाला जो सपोर्ट केलाय
शिवराम दादा, गौरेश, अजय दादाचं बोलणं झालं तर त्याचं एज असून त्याने जी बॉलिंग केली आमच्यासाठी खरंच खूप चांगलं योगदान. सागर मुंडे दादा त्याची जी फिल्डिंग खूप उत्कृष्ट होती. आणि हिमांशू राघव जी बॅटिंग केले त्यांनी, जिकडे माझी बॅटिंग चालत नव्हती, जो मला बॅकअप हवा होता तो हिमांशू भाईने आणि शिवराम दादाने दिला. आणि माझा पार्टनर त्या माणसासोबत ती फेज 1 पासून खेळतोय. जेव्हा टीम बनवत होती ऑप्शन मध्ये मी बोललो मला हा हवाय आणि त्याने मला शेवटपर्यंत साथ दिली मॅच मध्ये पर्यंत पण. आणि शेवटी आमचा एक प्लेअर पियुष म्हणून जो होता, त्याची जी बॉलिंग, त्याची फिल्डिंग जे त्याने केले आणि जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा त्याने बॅटिंग मध्ये रन्स पण केले. त्यामुळे हे सगळं हा टीम परफॉर्मन्स आहे आणि हे सगळं टीम मुळे झालेलं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल बोलायला झालं, जे आमची मॅनेजमेंट कमिटी होती, जे ऑर्गनायझर्स होते, त्या लोकांमुळे सगळे झाले. हा जो आमचा वर्षातून एक टुर्नामेंट होते, जे आमची मुलं आम्ही ऑर्गनाईज करतो, ते जे ज्या प्रकारे आम्ही आयोजन केलेलं त्या सगळ्यांचं थँक्स. आणि जो सपोर्ट होता, जे प्रेम केलं बाहेरच्या लोकांनी, माझ्या ज्या टीम्स होत्या त्या लोकांनी, त्यांना खरंच खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू द्या. थँक्यू. हम टीम के कप्तान की तरफ चलते हैं. So we are moving ahead for the presentation ceremony. अभी हम लोग प्रेजेंटेशन सेरेमनी करने जा रहे हैं. उसके पहले मैं 2 शब्द विनिंग कैप्टन के बारे में. यावर्षी हॅलो याचा 30 हॅलो आकाश मांजरेकर आहे ना, तो 31 डिसेंबरला त्याचा हात जळाला, त्यामुळे तो अवेलेबल नव्हता. आणि वैभव आमच्या टीम मध्ये होता, तो पण शकत नाही. थैंक यू सो मच शिवराम भाई. नाउ आई वुड लाइक टू कॉल, मैं बुलाना चाहूँगा विजय फड़ाले, रनर अप कैप्टन, आके और उनके ओनर विनय भाई अपनी जर्नी के बारे में, अपनी टीम जिस तरीके से इनकी जर्नी रही है, एक फ्रेश टीम और बहुत बेहतरीन टूर्नामेंट खेला इन्होंने. विनय भाई आप कुछ कहिए. हमने अपना 100% दिया और हमने यही ट्राई किया है कि हर मैच में अपने आप को बस हर बॉल पे डिफेंड करो, बैटिंग मोमेंटम अपना लेके चलो, एक अच्छा स्कोर बनाओ और उसके बाद हम लोग कैसे भी करके उसको डिफेंड कर सकते हैं. और वही हमने लास्ट फाइनल मैच तक किया. और ठीक है, यहाँ पे जो क्रिकेट गेम में जो खेलता है वो जीतता है और मैं एग्री करता हूँ. लास्ट मैच में सागर ने अच्छा खेला है, उनकी टीम ने अच्छा खेला है. 8 बैट्समैन लेके ये बंदे अगर फाइनल में आ सकते हैं तो 10 में अगर इनके पास 10 के 10 बंदे होते तो शायद मुझे लगता है ये स्कोर कार्ड में भी टॉप कर सकते थे. दे डिजर्व दिस ट्रॉफी एंड आई कंप्लीटली एग्री विद दैट. ये बहुत ही मतलब इंटरेस्टिंग टूर्नामेंट रहा मेरे लिए और मैं चाहता हूँ अगले साल भी इसे और इंटरेस्टिंग बनाए. इसमें सबसे बड़ा रोल हमारे सत्या भाई का है, जिन्होंने अपना इनका योगदान मैं बोलता हूँ कि मतलब हमने कुछ नहीं किया है, हमने व्हाट्सएप पे यहाँ तक रेस्पॉन्ड भी नहीं किया है. ये भाई ने कंप्लीटली मतलब पूरा अपना डेडिकेशन दिया इसको सक्सेसफुल करने के लिए. स्पॉन्सरशिप लाई, जो हो सकता है इन्होंने किया है. भाई सत्य भाई मानना पड़ेगा भाई.
और हुर्रे हुर्रे हाँ, मतलब ये टीम वर्क था। मैं बोलूंगा इस टीम में सत्या, ऋतिक, इन लोगों ने जितना कंट्रीब्यूशन दिया है वो मतलब बहुत ही ज्यादा है। उसके मुकाबले हमने 1% कंट्रीब्यूशन भी नहीं दिया है और इसको हम अगले साल और अच्छे से बेहतरीन वे से लेके जाएंगे। और मैं चाहता हूं कि अगले साल अंपायर्स लोगों के लिए कम से कम वड़ा पाव तो फाइनल दे पाए। हमारा बजट बढ़ाएंगे हम और तुम लोगों के पेट पूजा के लिए कुछ तो करेंगे। दिया था क्या भाई? ठीक है, मैं वड़ा पाव नहीं, फिर और आगे लेके जाएंगे। नहीं भाई, कंप्लीटली एग्री कि भंडारा की वजह से मैं वड़ा पाव से आगे। नाइस टूर्नामेंट, थैंक यू एवरीवन, लव यू। विजय भाई हमारे साथ हैं। विजय भाई, 2 शब्द आप। थँक्स कहना चाहता हूँ मैं SPL ऑर्गनायझिंग कमिटीको. मी धन्यवाद देतो आपल्या SPL कमिटीला ज्यांनी ते ऑर्गनाईज केली आहे. बीट सत्याबाई, ऋतिक रणसुभे, ज्या कोणाचे जॉईंट एफर्ट्स आहेत, गणेश दादा, त्यांनी जे एफर्ट घेतलेले आहेत ती टुर्नामेंट पुढे न्यायला, हॅट्स ऑफ टू युअर एफर्ट्स. बिझी शेड्यूल आहे, पॅरेंट्सच्या घरी मुलं आहेत पण ते सगळं सांभाळून त्यांनी हे केलंय. ग्रेट थँक्स टू ऋतिक रणसुभे, ते जे किट घेऊन जातात रोज आणि डॉट 9ला तो त्यांचा मेसेज असतो. डॉट बीट कोणी मेसेज टाकू दे की चलो का जो मैसेज रहता है, चलो के बाद जो मैसेज रहता है आया 5 मिनट में, उसके लिए मैं थैंक्स करना चाहता हूँ ऋतिक को. लास्ट बट नॉट द लिस्ट, मेरी पूरी राइफल्स, मेरी राजपूताना राइफल्स, जैसे नाम था वैसे ही गूंज उठी है पूरे क्लस्टर 4 में. बीट फर्स्ट मैच विनय भाई को मैं थैंक्स करना चाहता हूँ जिस दिन ऑक्शन के टाइम पे लिस्ट में मेरा नाम काफी नीचे था, वो रुके रहे मेरे लिए. पैसा था उनके पास, अभी भी उनके अकाउंट में 1800 रुपये है. तो SPL कमेटी को निवेदन है कि वो अमाउंट के साथ हमारा 1700 भी दे दिया जाए. थैंक यू एवरीवन. अच्छा, इसके पहले कि हम लोग सेरेमनी के लिए Congratulations, Rahul, Sagar, and thank you so much, Sumit. Now, winner of SPL 2, कोंकण फायटर्स. पूर्ण टीमला रिक्वेस्ट करतो स्टेजवर यावा आणि आपला प्राइज, आपली ट्रॉफी प्लीज करावे. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन कोकण फायटर्स. इथेच उभा राहायचं. सागर सावंत, पियुष, गौरेश चव्हाण, शिवराम चव्हाण, अजय निकम, महेश चलवाड़ी, सागर मुंडे, हिमांशु राघव, अँड 2 मोर जे आपले वर्किंग नव्हते पण ते डिझर्व करतात, तुमच्या टीमचा पार्ट आहे. आकाश मांजरेकर आणि वैभव चव्हाण. जस्ट वन एक स्मॉल रिक्वेस्ट, ट्रॉफी हँडओव्हर करण्याआधी आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात यंग, सगळ्यात इमर्जिंग प्लेअर ज्याने आपल्या गेमने सगळ्यांना प्रभावित केलंय तो आहे आरव. आरवसाठी सौजन्यकडून एक छोटं गिफ्ट, टोकन ऑपरेशन. आरव प्लीज स्टेजवर यावं, सौजन्य त्याला फॅसिलिटेट करावं. कॅश प्राइज आरव, इमर्जिंग प्लेअर फॉर SPL 2. गुड जॉब आरव, कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन यार, वेल डन, शाबास.
मी आशिष भाई सागर ओके सो कोकन फाइटर का कैप्टन सागर को मैं रिक्वेस्ट करूंगा स्टेज पे और अपनी ट्रॉफी एक्सेप्ट करे। कांग्रेचुलेशन वंस अगेन। कांग्रेचुलेशन गाइस, वेल डन। एक टीम फोटो